नमस्कार मैत्रिणींनो. माझी मुलगी कधीची सांगत होती मला की मम्मी मंचुरियन बनव म्हणून. मंचुरियन खायचं आहे असं म्हटलं, मग बाहेरून मागवण्यापेक्षा चला म्हटलं आपण घरीच बनवू मंचुरियन. गड्डा पडला आहे घरी. मला ना तो गड्डा किशाला बोर होता. मग मी काय करते, गड्डा बारीक कापीसन मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घेते. फिरवला की किती मस्त बारीक होई जात होतो. मग असंच मी सगळा गड्डा कापी घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त बारीक फिरवी घेतला त्याला. मग सगळा गड्डा फिरवल्यानंतर त्याचं पाणी ना आपण कपड्याने बी निपटू शकता आणि मी तर हातानेच निपटते, चांगला कोरडा होई जात होतो. मग अशा प्रकारे मी सगळा गड्ड्यामधलं पाणी काढी घेतलं आणि तेल चांगलं कोरडं केलं. तोपर्यंत झाला आमचा चहाचा टाईम. म्हटलं चला गड्या आता चहा पी घेऊ पहिले. मग मी चहा केली आणि चहा आमच्या यांले चहा म्हटली म्हणजे त्यांना बशी लागतेच, ते काही नुसते कपात चहा पित आणि त्याच्यात मग मी दिली त्यांना चहा आणि मग मी बी घेतली. आणि मग मी सोयाबीन चिल्लीसाठी पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यात मीठ टाकलं. मग हे आपला जो गड्डा किसेल होता, मग त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण, अद्रक अशी पूर्ण पेस्ट करी घेतली आणि ती त्याच्यात टाकली थोडीशी. आणि मग त्याच्यात मी चटणी टाकली. नंतर घरात जे असतं त्याच्यातूनच बनवते मी, काही जास्त चोचले करत नाही. आणि खडा मसाल्याची बारीक पेस्ट काढलेली राहते ना माझ्या घरात, मग ते टाकली मी त्याच्यात अजून चवीनुसार मीठ टाकलं. मग त्याच्यात टाकले 2-3 चमचे मैदा, 3-4 चमचे कॉर्नफ्लोअर आणि मग ते चांगलं मिक्स करी घेतलं. मिक्स करीसन त्याचा चांगला गोळा बनवला. आणि मग ठेवलं मी तेल तापायले मंचुरियनचे गोळे तळ्यासाठी. आणि मग तेल आहे चांगलं हे आपला गोळा असा बनला आहे मंचुरियनचा. आणि मग ते पाणी आपलं उकळलं, त्याच्यामध्ये मग सोयाबीन टाकले मी उकड्यासाठी. चांगलं उकळत्या पाण्यात टाकायचे. आणि मग तेल बी चांगलं एकदम गरम झालं, चांगली वाफ निघेन असं. आणि मग त्याच्यात मी मंचुरियनचे छोटे छोटे गोळे करीसन सोडले. मी अशीच सोडते, मी काही त्याला आकार वगैरे देत नाही, मी काही तेल गोल करत बसत नाही. मी डायरेक्ट असेच सोडते त्यांना हातानं दाबीसन. आणि चांगल्या गरम तेलात टाकले म्हणजे ते त्याच्यात तेल नाही घुसत आणि ते एकदम छान कुरकुरीत होता. मग ते मी तळी घेतले. एक साईडले सोयाबीन बी चांगले उकळले. मग मी गॅस बंद कर दिला आणि मग गरम पाण्यात थोडेसे राहू दिले त्यांना. आणि मग त्याचं पाणी नितरीसन ते गांडीमध्ये काढी घेतली आणि त्याचं पाणी नितरू दिलं चांगलं. आणि मग ते मंचुरियन बी चांगले तळले गेले होते. मग ते काढी घेतले मी एका प्लेटमध्ये. ते सोयाबीनचं थोडं पाणी नितरलं आणि मग ते थोडं थंड बी झाले ना, मग त्याचं पाणी असं निपटी घेतलं आणि मग त्याच्यावर थोडं वजन ठेवलं. वजन ठेवलं का सगळं पाणी नितरी जातं त्याचं. मग ते बी एका कढईमध्ये काढीसन त्याच्यावर चटणी आणि थोडं खडा मसाल्याची पेस्ट टाकली, मीठ टाकलं चवीनुसार. आणि मग त्याच्यात बी मैदा आणि कॉर्नफ्लोअर टाकीसन मी काही असा अंदाज ठेवत नाही इतकं तितकं. माझ्या हाताला जेवढं लागलं, जसं वाटलं मला तसं मी अंदाजे टाकते. मग ते टाकीसन मिक्स करी घेतलं. आणि मग हे मंचुरियन बॉल तळल्यानंतर त्याच्यामध्ये मी सोयाबीन बी त्याच तेलात तळी घेतले. आणि ते बी चांगले गरम तेलामध्ये टाकले म्हणजे ते बी कुरकुरीत होतं आणि त्याच्यात बी तेल घुसत नाही. आणि मग ते पण असे गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर, कारण मी फूड कलरचा यूज करत नाही, मला आवडत नाही फूड कलर टाकायचं. मग ते बी चांगले तळल्या गेल्यानंतर काढी घेतले. म्हणून त्यांचा कलर असा असतो. नाही तर तुम्ही काय म्हणसान असा काय कलर आला. मग माझी मुलगी म्हणे मम्मी मला भूक लागली, असं चटोरं पाहिजे ती लवकर भूक लागते. मग मी परत ठेवली, परत पॅन ठेवलं, त्याच्यात टाकलं थोडंसं तेल, त्याच्यात थोडीशी हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडासा कांदा. मी शिमला मिरची वगैरे काही टाकत नाही, माझ्या मुलीला आवडत नाही, आम्हाला कोणाला आवडत नाही. मग घरात जेवढं साहित्य असलं आणि थोडंफारच साहित्य वापरीसन मी ते वस्तू बनवते. मी काही जास्त चोचले करत नाही. मग त्याच्यात टाकलं थोडासा सोया सॉस, त्याच्यात टाकलं टमॅटो सॉस, नंतर व्हिनेगर असं टाकीसन मग त्याच्यामध्ये आपण जे कॉर्नफ्लोअर असतं स्लेरी, माझ्या मुलीला ग्रेव्हीवाली मंचुरियन आवडतं. मग ते कॉर्नफ्लोअरचं थोडंसं पाणी टाकीसन थोडी स्लेरी करायची आणि मग ते आपण याच्यात टाकायची. कांदा वगैरे टाकेल राहतो त्याच्यामध्ये. मग ते चांगलं त्याला उकड फुटला एकदम गरम की मग त्याच्यामध्ये मंचुरियन बॉल टाकायचे. झालं मंचुरियन बॉल टाकले की त्यांना चांगलं मस्त गरम होऊ द्यायचं, एकदम चांगल्या वाफा निघतील तोपर्यंत होऊ द्यायचं. मग झालं मंचुरियन तयार. मग आणि तुम्ही म्हणसान की असा काही व्हिडिओ बनवला आहे क्लॅरिटी नाही आहे, तर मग तुम्हाला एक सांगते मी की माझ्या फोनचा बॅक कॅमेरा झाला आहे खराब. त्याच्यामुळे मग व्हिडिओ फ्रंट कॅमेरानं घ्यायला लागतं आणि फ्रंट कॅमेराकडून व्हिडिओ असे येतात. मग मी दिलं माझ्या मुलीला चवीसाठी विचारलं, म्हटलं सांग बाई कसं झालं आहे. मग ती म्हणे वा मम्मी गैर मस्त झालं आहे म्हणे. मग जसं मंचुरियन बनवलं तशाच प्रकारे मी सोयाबीन चिल्ली बी बनवली. त्याच्यात बी त्याच वस्तू टाकल्या, त्याच्यात काही वेगळं टाकायची गरज पडत नाही. जसं अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, कांदा आणि व्हिनेगर, सोया सॉस, टमॅटो सॉस आणि मग त्याच्यात टाकायचं कॉर्नफ्लोअरची स्लेरी. आणि मग त्याला चांगलं उकड फुटला की त्याच्यात जसं आपण मंचुरियन बॉल टाकले तसं सोयाबीन तळलेले सोयाबीन टाकायचे. आणि मग तेल पण चांगल्या वाफा आहे तिला चांगलं उकळू द्यायचं. ते ग्रेव्ही तयार झाली की त्या ग्रेव्हीमध्ये मग सोयाबीन टाकायचे आणि मग त्याला पण चांगलं गरम होऊ द्यायचं, चांगलं उकळू द्यायचं. मग ते झाल्यानंतर काढलं आणि मग मी दिलं माझ्या मुलीला टेस्टसाठी.
आणि ते पण तिला आवडलं. आणि हे जे चायनीज असतं ना, म्हणजे जसं मंचुरन, सोयाबीन चिल्ली वगैरे, हे आपण असं एका खट्टे स्वयंपाक जसं आपण भाजी पोळ्या करतात तसं एका खट्टे केलं तर ते चांगलं लागत नाही. त्याला असं एक एक 2-2 प्लेटच बनवावं लागतं आणि ते गरम गरम खाल्लं तरच चांगलं लागतं. म्हणून मी एक एक प्लेट बनवलं आणि सगळ्यांना खायला दिलं.